आयुष्यात एक वेळ तुम्ही बाईकवर जा, सायकलवर जा किंवा बैलगाडीतनं जा, पण या एअरलाईन कंपनीच्या फ्लाईटमधनं कधीही आयुष्यात जाऊ नका. आणि ती जागतिक दर्जाची फ्लाईट म्हणजे एअर इंडिया एक्सप्रेस. आता एअर इंडिया वेगळं आणि एअर इंडिया एक्सप्रेस वेगळं. तर एअर इंडिया एक्सप्रेस मला असं वाटतं की बहुतेक ना म्हणजे असं इल्युजन आहे किंवा असं काहीतरी एक खोटं काल्पनिक एअरलाईन कंपनी क्रिएट केली ज्याच्या फ्लाईट कधीच आयुष्यात उडत नाहीत असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण यांच्या फ्लाईट इतक्या वेळा कॅन्सल होतात आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय. आम्ही रिसेंटली त्रिवेंद्रम पुणे अशी फ्लाईट बुक केली होती आणि ती कनेक्टिंग फ्लाईट होती बँगलोरवरनं. स्वस्त म्हणून ती बुक केली. ती फ्लाईट 3दा रिशेड्यूल झाली आणि जेव्हा तिसऱ्यांदा रिशेड्यूल झाली तेव्हा जो जर्नी टाइम होता आमचा तो जवळजवळ 21 तासांवरती गेला. म्हणजे बँगलोरला जायचं, एक रात्र बँगलोरला राहायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं. म्हणजे त्रिवेंद्रम ते पुणे हा रेल्वे प्रवास मला असं वाटतं की 24-28 तासाचा असेल आणि फ्लाईटचा प्रवास 21 तास. म्हणजे जर कोणी अमेरिकेची फ्लाईट बुक केली तर कोलंबसला जसे 6 महिने लागले होते जहाजात यायला, तसे 6 महिने सुद्धा ही फ्लाईट लावू शकते. आणि जर मी एकटाच म्हणजे एवढा त्रागा मी व्यक्त करत असं मला वाटत असेल तर प्लीज जाऊन गुगलवर रिव्ह्यू बघा. म्हणजे जी काय एअर इंडिया एक्सप्रेसची आईमाई लोकांनी काढलेली आहे म्हणजे ट्रिप ॲडवायझरवरती 1200 रिव्ह्यूज पैकी 821 त्याचे टेरिबल या कॅटेगरीत रिव्ह्यूज आहेत. 821 म्हणजे हा विक्रम असेल कुठेतरी एअरलाईन कंपनीचा की इतके घाणेरडे रिव्ह्यूज कुठल्याही एअरलाईन कंपनीचे नसतील. अतिशय भंगार. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट अशी की तुम्ही फ्लाईट बुक करता 1 ते 1.5 महिना आधी. आम्ही सुद्धा 1 महिना आधी फ्लाईट बुक केली होती. ही लोक 8 दिवस आले ना फ्लाईटला तुमच्या की जागे होतात आणि दनादन रिशेड्यूल करायला लागतात. आणि कारण काय? ऑपरेशनल रिझन. अरे काय ऑपरेशनल रिझन? म्हणजे सांगा नक्की आम्हाला की लोक कामावर आले नाहीत, लोकांना पगार दिले नाहीत, नक्की कारण काय? आणि प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी रिफंड जरी तुम्हाला केला, रिफंड करतात वेळेवरती, पण रिफंड जरी केले तरी तेव्हा बाकीच्या सगळ्या ज्या फ्लाईट्स ते इतक्या महाग झालेल्या असतात तुम्ही काहीही करू शकत नाही. अतिशय घाणेरडा अनुभव आलेला आहे. म्हणजे मी फक्त ऐकून होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की स्वस्त होती फ्लाईट, ऑप्शन होता म्हणून आम्ही ती बुक केली. पण प्लीज म्हणजे कळकळीची विनंती आहे, म्हणजे आम्हाला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये, की प्लीज आयुष्यात एअर इंडिया एक्सप्रेस बुक करू नका.